तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात धमकी दिल्याच्या प्रकरणी उमेश सोनवणे याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी फॅक्टरी येथील सलीम इलियास पठाण आणि उमेश सोनवणे यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता। या वादाच्या पार्श्वभूमीवर सलीम पठाण यांनी 13 एप्रिल रोजी राहुरी पोलीस ठाण्यात उमेश सोनवणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता। याच तक्रारीचा राग मनात धरून उमेश सोनवणे हा 15 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8:45 वाजण्याच्या सुमारास सलीम पठाण यांच्या राहुरी फॅक्टरी येथील कामगार वसाहतीतील घरासमोर आला। यावेळी त्याने सलीम पठाण यांना शिवीगाळ करत तुम्ही माझ्या विरुद्ध केस करता काय, तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणी सलीम पठाण यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 669 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 351(2) व 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके करत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। नमस्कार, मी सलीम इलियास पठाण, राहणार राहुरी फॅक्टरी। मी एका महिन्यापूर्वी आपल्या अंबिकानगर येथे राहणारा सावकार उमेश सोनवणे या व्यक्तीकडून दवाखान्यासाठी 1 महिन्यापूर्वी 20,000 रुपये अशी रक्कम घेतली होती। त्याच्यानंतर मी 15 दिवसांनी सदर त्या उमेश सोनवणे याला 20% टक्क्यांनी 24,000 रुपये असे 4,000 रुपये व्याज देऊन मुद्दल 20,000 असे 24,000 रुपये दिले असता त्याने मला घरी येऊन मला आणखीन 8,000 रुपयाची मागणी केली व मला लाथाबुक्क्याने मारहाण केली। त्याच्यानंतर त्यांनी माझी MS-17 DM 0825 ही TVS गाडी माझ्या मालकी हक्काची, त्याने ती गाडी घेऊन पळून गेला। ही गोष्ट मी आपल्या राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सांगितल्यानंतर इथे मी एक सदर अर्ज केला। ते अर्ज केल्यानंतर मी सायंकाळी घरी गेलो असता मी काही कामानिमित्त बाहेर गेलो असता उमेश सोनवणे हा माझ्या घरी आला व माझ्या भाऊजाईला शिवीगाळ करत मारहाण केली। तरीही सदर मी फिर्याद आपल्या राहुरी पोलीस स्टेशनला दिलेली आहे। तरी माननीय पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे साहेब यांना माझं विनंती आहे की आपण या सावकारावर, उमेश सोनवणे या सावकारावर कठोर कारवाई करावी व मला न्याय मिळवून द्यावा अशी आपणास विनंती करतो।